आणि तेव्हा मंत्री महोदयाने मला सांगितलं गेलं का मी ताबडतोड ते तेल भेसळ करणारा मी नावासहित तक्रार केली होती महेश तोवर म्हणून आहे त्याचा मी विधान परिषदेवर असताना विषय मांडला तेव्हा 25 लाखाचा तेल जप्त केला आणि रिपोर्ट नाही आला म्हणून अजून त्याला ताब्यात दिला। दुसरी वेळा मी विषय केल्यानंतर ते तेल भेसळ आहे सिद्ध झाला पण 2 वर्षे झाले आतापर्यंत बेंगलोरहून रिपोर्ट आला नाही म्हणून त्याच्यावर कारवाई करू शकलो नाही। मी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे मी राज्यपाल महोदयकडे सुद्धा तक्रार केली मुख्यमंत्रीकडे सुद्धा तक्रार केली राज्यमंत्रीकडे सुद्धा तक्रार केली आमचा मुख्य नेता एकनाथराव शिंदे साहेबांकडे सुद्धा तक्रार केली आहे आणि आता राज्यपाल महोदयकडून पत्र सुद्धा आला ताबडतोब कारवाई करा। तरी जर तो आमच्या माझ्या तालुक्यामध्ये 100% आदिवासी क्षेत्र आहे आणि तेल भेसळ करून कितीतरी कॅन्सरने माणसे मेले आहे आणि तो तेल भेसळवाला वारंवार माझ्या काय करून घेत असेल असं जर सांगत असेल तर हा दुर्दैव आहे। कारण जेव्हा लोकसभेत मांडल्यानंतर मला सांगितलं गेलं का आता त्यांच्यावर कारवाई करू आज 2 वर्षे होता आहे आतापर्यंत कारवाई नाही। किती वर्षे लागणार 5 वर्षे चेकिंगसाठी लागणार का तेल भेसळचा रिपोर्ट किती वर्षे लागतो म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना त्या जो तेल भेसळ करणारा त्या परिवारावर ओपीडीचे गुन्हे दाखल आहे विमलचे गुन्हे दाखल आहे मोह फुलाचे गुन्हे दाखल आहे सारासार गुन्हेगारी जो परिवार आहे आणि त्याच्यावर जर सरकार वाचवत असेल तर आपलं दुर्दैव आहे। मी सरकारमध्ये आहे माझ्या मंत्री महोदयांना विनंती मी 100 वेळा तो विषय मांडला आहे पण आतापर्यंत सोडवत नाही। असं जर असेल सदस्य आमच्या प्रश्न मांडल्यानंतर माझे स्पेसिफिक उत्तर आहे केव्हा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार। उत्तर घ्या